आज आपण या ठिकाणी मोहोळ जिल्हा सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक येथे आहोत। भारताची राज्यघटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या बाबासाहेबाची आंबेडकरांची समाधी या तालुका प्लेस असलेल्या मोहोळ या शहरामध्ये आहे आणि त्या समाधीचे या ठिकाणी रीतिरिवाजाप्रमाणे बौद्ध धर्माप्रमाणे दररोज आचरण केलं जातं, त्याची पूजा अर्चा केली जाते। परंतु या ठिकाणी ही दुर्मिळ अशी वास्तू ही दुर्लक्षित राहिली आहे, म्हणूनच आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे। बंधूंनो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाधी कशा पद्धतीने आली याचा एक इतिहास आहे। तो इतिहास मी आपल्यासमोर सांगतोय, जो मला ज्ञात आहे। ज्यांनी ही समाधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थी ज्यांनी आणली ते हिरालाल क्षीरसागर यांनी, मी त्यांच्याशी भेटलो, ते सोलापूरला राहतात, त्यांच्याशी भेटलो आणि त्यांनी जी हकीकत सांगितली ती मी आपल्याला सांगत आहे। ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण झालं आणि 5 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी निर्वाण हे दिल्ली येथे झालं आणि 6 डिसेंबर या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बॉडी ही मुंबई येथे अंत्यसंस्कारासाठी येणार आहे असे संपूर्ण देशाला समजले। तसेच मोहोळ शहरामध्ये, मोहोळ तालुक्यामध्येही त्याची माहिती मिळाली। बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले मोहोळ शहरातील तरुण हिरालाल क्षीरसागर आणि श्रीमंत क्षीरसागर या तरुणांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या अंत्यविधीला, अंत्यदर्शनासाठी मुंबईला जाण्याचा चंग बांधला आणि साधने अपुरे असतानाही त्यांनी चंग बांधल्यामुळं त्यांनी मोहोळ शहरापासून, मोहोळ तालुक्याच्या ठिकाणापासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रेल्वे स्टेशनला पोचले आणि त्यांनी रातोरात मुंबई दादर येथे गेले। परंतु ज्यावेळेला ते परत आले त्यावेळेला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, शरीराच्या धातूचे काही भाग घेऊन आले आणि ही वार्ता मोहोळ शहरामध्ये समजताच त्यांच्या स्वागतासाठी मोहोळ शहरातून अनेक लोक गेले, त्यांचं वाजत गाजत मिरवणुकीमध्ये स्वागत केलं आणि असं बाबासाहेब आंबेडकरच्या शरीर धातू आणला म्हणून त्याचं कौतुक केलं आणि या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये त्याची समाधी चैत्य स्मारक, आज त्याचं चैत्य स्मारकात रूपांतर करण्यात आलेलं आहे। ज्यावेळेला हिरालाल क्षीरसागर हे गेले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आम्ही सुद्धा खूप लहान होतो, परंतु तशा गर्दीमध्ये आम्ही गेलो आणि त्या गर्दीच आम्हाला पुढं रेटून नेत होते। संपूर्ण दादर परिसर, संपूर्ण रेल्वे स्टेशन, पूर्ण महाराष्ट्रातल्या देशातली रेल्वे पूर्ण ब्लॉक होत्या आणि काही लोक तर रेल्वेच्या टपावर दारात लोंबकाळत अशा कंडिशनमध्ये दुःखाचे अश्रू ढाळत सर्व समाज, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि बाबासाहेबांच्या कार्यावर प्रेम करणारे लोक, स्त्री पुरुष, अबालवृद्ध, लहान मुलं ही बाबासाहेबाच्या अंत्यदर्शनाला पोचली होती। या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की ज्या हिरालाल क्षीरसागर यांनी अस्थी बाबासाहेबाची आणली त्यांची माझी ही सोलापूरमध्ये भेट झाली आणि मी त्यांच्या सोलापूर येथील घरी त्यांना भेटलो आणि त्यांनी बाबासाहेबाच्या समाधीचा इतिहास मला सांगितला। त्यांची मुलाखत ही दैनिक मोहोळ वार्ता या वर्तमानपत्राने 2002-03 साली आसपास प्रसिद्ध केली आहे। आणि ते सोलापूरला कसे गेले तर त्यावेळेला सोलापूर हे गिरणगाव होते आणि गिरणगाव असल्यामुळे सोलापूरला हिरालाल क्षीरसागर यांचे वडील हे गिरणी कामगार होते आणि त्या जुन्या मिल गिरणीच्या बाजूलाच त्यांची चाळीमध्ये आजही त्यांची मुलं देवीदास क्षीरसागर हे आजही तिथे आहात। आम्ही गेलो तर ते आमचे स्वागत करतात। बऱ्याच वेळेला ते सुद्धा या ठिकाणी 6 डिसेंबर दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दरम्यान ते सुद्धा या ठिकाणी येतात। देवीदास क्षीरसागर यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं, त्यांचे फोटो उपलब्ध करून दिले आणि हिरालाल क्षीरसागर या भल्या माणसानं डॉक्टर बाबासाहेबांच्या समाधीचं या ठिकाणी समाधीचं रूपांतर चैत्य स्मारकात केलं। म्हणूनच आज या ठिकाणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक उभं राहिलेलं आहे।